सिव्हिल इंजिनियर असलेल्या नितीन ढेपे सरांनी आपला कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू केला। व्यावसायिक अपरिहार्यतेतून पुण्यातील काही वाड्यांच्या पुनर्विकासाचं काम केलं, परंतु विकसनासाठी वाडा पाडताना आपण एका जिंदादिल वास्तूचा इतिहास पुसतोय अशी खंत त्यांना वाटायची। ह्याच जाणीवेतून त्यांनी यापुढे वाडा पाडायचा नाही तर बांधायचा असा निश्चय केला। त्यांना एक असा वाडा बांधायचा होता जो पारंपरिक पिढ्यांच्या जीवनशैलीची, वास्तुरचनेची आणि आपल्या समृद्ध वारशाची ओळख सांगेल। अनेक अडचणींना तोंड देत ढेपे कुटुंबाने 2015 या वर्षी ढेपेवाडा या वाड्याची पूर्णतः नव्याने रचना केली। महाद्वार, दिंडी दरवाजा, देवडी, मुख्य अंगण, तुळशी वृंदावन, गणेश मंदिर, चौसोपी वाड्यातील चौक, ओसरी, ओटी, झोपाळा, माझघर, मुदपाकखाना, विविध खोल्या, पडवी आणि तळघर आणि विहीर अशी परिपूर्ण रचना आहे। भारतीय राहणीमानातील खेळ, खाद्य संस्कृती, पेहराव आणि विविध कला अशा लयाला गेलेल्या गोष्टी या वाड्यामुळे पुन्हा लोकप्रिय होऊ लागल्यात। इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटद्वारे ढेपेवाडा ही भारतीय कला, संस्कृती आणि वास्तुरचनेचा वारसा जपणारी, संपूर्णपणे नव्याने बांधलेली भारतातील पहिली वास्तू ठरली। इथे बारशापासून सहस्रचंद्र दर्शनापर्यंत अनेक कार्यक्रम होतात। डेस्टिनेशन वेडिंग देखील इथे अतिशय उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडतं। अनेक चित्रपट, सिरियल्स आणि टॉक शोचं शूटिंग, मराठी तारकांची पारंपरिक दिवाळी, संगीताच्या मैफिली आणि नाटकाचे प्रयोग सुद्धा इथे रंगतात। भारतीय संस्कृतीच्या जतन आणि संवर्धनाबरोबरच पुढील पिढ्यांसाठी एक आदर्श निर्माण करणाऱ्या ढेपे सरांना विष्णूच्या कंठावरील मण्याचा अर्थात उद्यम कौस्तुभ हा मानाचा पुरस्कार देताना BBNG ला अभिमान वाटतो।